संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय. सुरेश धसांचं हे एक वक्तव्य अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. या एकाच वक्तव्याचे अनेक अर्थही निघतात. कारण ज्या एका हत्याकांडानं बीड जिल्ह्याची संपूर्ण राज्यात आणि देशात बदनामी झाली, संपूर्ण हत्याकांड प्रकरणांमुळे देशाचं लक्ष वेधलं गेलं, त्याच हत्याकांडात सेटलमेंटची भाषा केली जाते का, असा एक अर्थ यातून निघतो. दुसरा अर्थ म्हणजे जातीय वादाचा वासही यातून यायला लागतो. तिसरा अर्थ म्हणजे यातून सत्ताधारी भाजप नेमकं काय साध्य करू पाहत आहे, यावरच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होते. ती हत्या सुदर्शन घुलेसह त्याचे साथीदार करतात. त्यांना वाल्मिक कराडचं पाठबळ असल्याचं बोललं जातं. वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा खंडणीखोर, हप्तेखोर असं म्हटलं जातं, ज्याचे सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळींसोबतचे फोटो आपण पाहिलेच असतील. पण हा विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्ती आणि जवळचा माणूस. कुठे राहते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड. बरं, इथे हे सांगण्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव येताच पंकजाताईंचा हाच व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर धनंजय मुंडेंविरुद्ध टीकेची राळ उठली. धनंजय मुंडे हे विद्यमान भाजपच्या नेतृत्वातील सरकारमधले मंत्री आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस आहेत, ज्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांनी हा विषय मिटवता येईल का असं विचारल्याचं म्हटलंय. म्हणजे हे आपल्याच पोळीवर तूप वाढून घेण्यासारखं आहे. आता कसं ते समजावून सांगते. खरं तर हत्याकांडाला किंवा कुठल्याही दहशतवादी किंवा अघोरी कृत्याला जातीय राजकारण देऊ नये असं म्हणतात. पण संतोष देशमुख हत्याकांडानं कधीच मराठा विरुद्ध वंजारी असा रंग घेतला होता. खरं तर आवादा कंपनीवर सुरक्षेवर तैनात असलेल्या एका दलित समाजाच्या व्यक्तीला वाल्मिक कराडच्या माणसांनी मारहाण केली. या मारहाणीबाबत कळताच मस्साजोगचे सरपंच या नात्यानं संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली आणि तिथे त्यांनी त्या वाल्मिक कराडच्या माणसांना अरेला कारे करत उत्तर दिलं आणि मग वाल्मिक कराडच्या त्या टोळीतील लोकांना पळवूनही लावलं. पण त्याचाच राग मनात धरून 9 डिसेंबरला सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचं आधी अपहरण केलं आणि मग त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकूनही दिला आणि मग ते पसार झाले. या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह 9 आरोपी अटकेत आहेत. तर कृष्णा आंधळे हा घटनेला 2 महिने उलटल्यानंतर अजूनही फरार आहे. तरी या प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडेंनी वारंवार माध्यमांसमोर बोलून दाखवली. आणि दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्याकांडातला आका आणि आकाचे आका असं जबाबदार असल्याचं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं. आता यात सांगायचं झालं तर सुरेश धस हे बीडच्या आष्टीचे आमदार आहेत आणि ते मराठा समाजातून येतात. तर धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत आणि ते परळीचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात धस हे देशमुखांना न्याय मिळावा म्हणून थेट मुंडेंना लक्ष करतायत. आणि याच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळेच धनंजय मुंडेंकडून बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदही काढून घेण्यात आलं. आणि आता आहे त्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांपासून अगदी सत्तेत असलेले शिवसेना आणि काही भाजप आमदार सुद्धा करतायत. पण दोषारोप सिद्ध होईपर्यंत मुंडेंवर कारवाई करायची नाही अशी ठाम भूमिका अजितदादांची आहे. पण यात महत्वाचा फॅक्टर आहे ते बावनकुळेंनी केलेली सेटलमेंटची भाषा. म्हणजे इथे बावनकुळे धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय. तर अजितदादा त्यांच्या पक्षाचा आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून मुंडेंना वाचवतात. तर चंद्रशेखर बावनकुळे मात्र ओबीसी नेते म्हणून धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण याच बावनकुळेंनी सुरेश धसांना घरी जेवायला बोलावलं. तिथे मुंडेंचं अचानक येणं हे धसांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना माहिती नसणं हा निव्वळ योगायोग असणं हे अगदीच न पटण्यासारखं आहे. कारण या घटनेतली जी 3 व्यक्तिमत्व आहेत त्यातला एक हा सत्ताधारी आमदार आणि इतर दोघे म्हणजे बावनकुळे आणि मुंडे हे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे समझने वाले को इशारा काफी है. बाकी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।